बापले माझ्या सर्व ताईंना आजींना लाडूची खूप आठवण येते. कोण आहे? गणपती बाप्पा. अरे तुमची वाट पाहून पाहून मी सुद्धा कंटाळले. हा गणपती बाप्पा. हा पहिले गणपती बाप्पाला पाहून घे. आल्या आल्या त्याचं तेच राहतं. काय रे लाडू. बापरे झाली का तुमची झोप झाली? मी फोन केला होता ऋतूला. ऋतू म्हणे लाडू पण झोपला, लाडूची मम्मी पण झोपली. अगं मग तो झोपला होता, मग मला झोपायला नाही भेटत. मी अर्धा तास झोपले लगेच उठलो तो. मी तुमचा व्हिडिओ पाहत होते तो नाशिकचा. मस्त आहे छान वाटलं. हा ना. आता 2-3 दिवस झाले त्याला देवदर्शनाला, म्हणजे असंच गेलो होतो सोबत. जेवले का तू? हा जेवण झालं का? कांदा पात खाल्ली आज पप्पांनी. अगं तुला कांदा पात खायलाच 4 फोन केले. अगं पप्पांनी त्या दिवशी तुला कांदा पात आणली ना, पप्पांनी कांदा पात घेऊन मला दिली की तुला आवडती घे म्हणून. मग तीच बनवली होती आज. म्हणजे तुम्ही पण तेच बनवलं होतं का? हा तुझ्यासाठी एक भाकरी पण वाढवा टाकली मी. हा का? काही नाही, मला 4-5 वाजता भूक लागते, मी खाईल परत. हा खेळ आता मामा सोबत. लाडू पेडा. ए पेडा माझा गोड गोड लाडू, गोड गोड पेडा. काय नाव केली का? तुला माहिती का 2 दिवसापासून अमोल भाऊ त्याला आंघोळ घालताय. हा काल अरे वा. काढला होता खालचा पोर्च. अमोल भाऊनी त्याला वरती मालिश केली, आंघोळ घातली, कपडे घातले, आवरलं त्याचं, झोपून पण दिले. बाथटब मध्ये का? बाथटब मध्ये. आता बाथटब मध्येच आंघोळ घाल, पायावर नको. आवडतं तुला माहिती का? मग कशी आंघोळ घातली, अमोल भाऊ म्हणे चल आता झाली गंगा झाली, चल आता उठायचं. डायरेक्ट हात सोडला, उठत नाही. असं केलं नाही, बोलला तो. त्याला झाल्यापासून आवड आहे ना आंघोळीची. आवडलंय ते बाथटब. आणि तेव्हा त्याला कळत नव्हतं, आता त्याला कळतं ना. अक्षरशः 15-20 मिनिटं बसतो, उठतच नाही लवकर. हा ना. त्याला पहिल्यापासून पण आंघोळ करायला आवडतच. त्याला आंघोळ घालताय. मोबाईल समजतो त्याला, म्हणजे तो छोटा युट्यूबर होणार आहे. करेक्ट टग्या. माझा टग्या आहे तो टग्या. टग्या चलो चलो. सर्वांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार. मोबाईल तो नको, मम्मीचा मोबाईल आहे. बापले माझ्या सर्व ताईंना आजींना लाडूची खूप आठवण येते. सर्वांना लाडूला बघायचं होतं. हा ना पिल्लू, हे माझे सोनं, हे माझे चिकून. आमचा लाडू आता एलिफंट कार्टून बघतो रोज एलिफंट बघायला आवडतं त्याला. काल लावून दिलं का मी, मग बघत होतो. त्याला एलिफंट खूप आवडतो, म्हणून तो ना गणपती बाप्पाकडे पण त्याच्यामुळे तसं टकलावून पाहतं वाटतं. त्याला तशी, त्याच्यामुळे त्याला एकदम असं एलिफंट असं वाटतं. एलिफंट आली ना जवळ. मम्मा को जायचं पिल्लू. मी बघ शर्ट आहे गं. तू काही गोव्याला चाललाय का फिरायला? आमच्या लाडू काही गोव्याला चाललाय का? मी बघ किती उड्या मारतो. अशी येतो मामा करे माझ्या आठवण करते बोलतो. मजा वाटत. आले एवढी मजा वाटत. आला एवढी मजा. ही म्हणजे चुली नाही बाई. माझा पेडा माझा गोड गोड पेडा. रोज लाडू आम्हाला भेटायला येतो. काल पण आला होता, पण काल ना मी कामात होते ना, मग शूटच नाही केलं लाडूला. रोज तो आमच्याकडे रोज येतो. 4च्या पुढेच येतो, पण तोपर्यंत पूजाचं काम आवडतं. काय बोलतोय बाळा? काय बडबड करतो तू सोना? काय बडबड करतो बाळा? माझं नसतो माझं पिल्लू. मी बसली होती आराम केला, थोडीशी पडली सोफ्यावर. ते अजून विसरायची बाकी आहे. म्हटलं उद्या मस्त जाऊ, म्हटलं पार्लरमध्ये. येशील का माझ्यासोबत? येईल ना, मला पण. कारण माझ्या वाढलाय खूप चेहरा माझा खराब झालाय. म्हटलं थोडंसं क्लीनअप पण करू, कारण घरी इतका वेळच नाहीये. तर ह्या बांधकामामुळे घराच्या कामामुळे खूप अवतार झालाय. आज मी तेच धुतले सकाळी. म्हटलं जाऊ,
तिला कॉल केला, पार्लरवाली बिझी आहे त्या म्हणे, म्हणून जाऊ ना मग उद्या तू तयार व्हाय, दुपारी जाऊ, सगळं आवडतं. हा मी 2 नंतर फ्रीच राहते, 1:30-2 नंतर. छान वाटतंय एकदम, ही विंडो हा ना. किचनचा कडक. आज लाडू पण नवीन घरात आला, नवीन घर बघायला. हा ना लाडू. मामा पाय पूर्ण घर दाखवतोय तुला. पिल्लू गणपती बाप्पा मोरया. हा बघून घे, बघून घे. काय चालू आहे, काय चालू आहे, काय बघतो बाहेर खिडकीतून. तुला खूप आवडतं ना मोबाईल, लगेच कसा पळवतो. बाहेर काय, बाहेर काय, बाहेर बघ, चल बाहेर बघ. बघा बघा आमचा लाडू, बघा कसा खिडकीतून मजा बघतोय. सर्वांना बघतोय, डोक्याला लागल ना, टकलं फुटल ना आपलं. काय बघत होता तू मग? याच्यात तोंड घातलं होतं त्याने. कसं तोंड घातलं होतं तू? कसं घातलं होतं? अशो पाहिलं ना, त्याला त्यांच्या खिडकीत उतरायची सवय ना. रस्ता दिसतो, गाड्या दिसत्या, त्याला आवडली खिडकी. जाऊ दे, आजी बाबाची खिडकी आवडली. आमची खिडकी छान आहे ना बाळा. चला आता, चला तिकडे जायचं. कसं वाटतंय मग? गरम होत आहे ना, म्हणून आम्ही वरती आलो. वरती एकदम छान असं गार थंड वाटतंय. इथं बसून तर खरंच खूप छान वाटतं. लाडूला पण वर आणलं आम्ही. पूजाला घर बघायचं होतं ना, पूजा एवढ्यात आलीच नाही म्हणून ती बघते घर. आणि इथे ही खिडकी आहे ना मोठी, इथून खूप छान मस्त हवेची झुळूक येते. असं बसल्यानंतर खरंच खूप भारी वाटतं. असं पाहिजे तुला. जे म्हणतोय जे म्हण. हत्ती 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 ना. हत्ती पाहिजे. हातात जे म्हणतो. गमते, हे गमते. हे पाहू का ते पाहू, हे पाहू का ते. भूक लागली. मिस्टरांना डबल भूक लागली आहे. डबल जेवण चालू आहे. का भाजी आवडली? पोटाने मागितलं आणि खायला खायचं नाही, म्हणायचं नाही. पोरीने घेतलं जेवायला म्हणून का? काय रे पिल्लू, तुला नाही दिलं मामाने जेवायला, एकटी एकटी जेवती है ना. तू दूध पेला ना, पेला ना दूध. भामट कसं पाहतय हसत. हे बघा पूजा आली बघा भाजी खायला. आज त्यांनी पण भाजी केली होती, पण तरी पण ती म्हटली की नाही खाते मी, दुपारी भूक लागते ना तिला. आणि मी माझ्यासाठी इथं बनवला आहे मस्त बीटरूट ज्यूस. दुपारची वेळ आहे आपली ज्यूस पिण्याची, म्हणजे आज जरा बराच वेळ झाला आहे ज्यूस बनवायला. हा कॅमेरा इथं का बरं आहे? तुला देऊ ना ग, याच्यात देऊ का? बस 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 का? बस. घे, छान केलाय मी. असंच पिते आता मी. खूप छान आहे. तुला प्यायचं नको? आज नवीन घराचं बांधकाम बघायला सागर दादा आईला घेऊन आलेला होता. ऋतूचे मिस्टर पण आलेले होते, बिल्डरही आलेले होते. आणि बाथरूमची टाईल्स आहे ना ती लावायचं काम चालू होतं. तर आईला आहे ना बघायची होती मी कोणती आणली. तर निळ्या रंगामध्येच मला आवडली ना, तर आईलाही तीच आवडली. ती बोलत होती की आम्ही पण अशीच आणू. आणि इकडे बाजूला आहे ना व्हाईट आणि थोडीशी गोल्डन डिझाईन आहे त्यामध्ये. तर तिला खूप आवडली ती टाईल्स. तर ती मी चॉईस केली होती खाली बाथरूमसाठी. तर मग ती बराच वेळ बसली, तिला पण आवडलं घराचं सर्व काही बांधकाम. त्यानंतर मग संध्याकाळची वेळ झाली, तर इथं मी गवारच्या शेंगा निवडायला घेतलेल्या आहे. गवारच्या शेंगाची मला आज भाजी बनवायची पातळ. आणि गवारच्या शेंगा निवडताना बऱ्याचदा शिरा वगैरे त्याच्या काढाव्या लागतात, नाही तर मग त्या दातात अटकतात. तर चला माझ्या आवडीची आज मस्त गवारची शेंगाची भाजी बनवणार आहे. माझ्या आवडीची म्हणजे पातळ शेंगदाण्याची मला आवडते, आणि तुम्हाला पण दाखवते मी कशी बनवते. तर शेंगदाणे मी तव्यावरती मस्त खरपूस भाजून घेते. आणि कढईमध्ये इथे मी लसूण टाकला आहे फोडणीला.
त्यातच थोडेसे जिरे पण टाकले आणि गवार स्वच्छ धुवून घेतली. आता ती कढईमध्ये थोडीशी तेलामध्ये 1-2-3 मिनटं परतवून घेते. थोडीशी मोहरी पण टाकली. काल बऱ्याच ताईंनी व्हिडिओची वाट बघितली असेल. खरं तर काल मी व्हिडिओ शूट केलेली, पण मला एडिटिंगलाच वेळ मिळाला नाही आणि दिवसभर ते ग्रेनाईट फरची कापण्याचं काम चालू होतं. तो आवाजही होता, त्यामुळे व्हॉइसवर पण मला करता येईना. अचानक मला बाहेर पण जावं लागलं टाईल्स वगैरे आणायला. तर थोड्याशा अजून घरासाठी ज्या काही लागणाऱ्या गोष्टी असतात त्या आणायला बाहेर जावंच लागतं. त्यामुळे मग माझा तिकडेही बराच वेळ गेला. 2-3 तास गेले आणि मी घरी 4-4:30-5ला आली. त्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करायलाच वेळ मिळाला नाही. म्हणून मग आजचा व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसाचा मिळूनच येतो आहे. तर आता गवारच्या शेंगांमध्ये हळद टाकली आणि छान तेलात परतवल्या. आणि इथे मी वाटण तयार करते भाजीसाठी. तर हिरवी मिरची, कोथिंबीर घेतली आणि त्यामध्येच आता भाजलेले शेंगदाणे टाकून आहे ना पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेणार आहे. रस्सा असलेली गवारची शेंगाची भाजी ना मलाच आवडते, मिस्टरांना इतकी आवडत नाही. त्यांना आहे ना काळ्या मसाल्यामध्ये सुकी आवडते आणि मला अशी आवडते. बरेच जण गवारची भाजी पातळ करत नसतील. आमच्याकडे बऱ्याचशा भाज्या पातळ करतात, जसं कोबी किंवा मग टोमॅटोची भाजी, गवारची शेंगाची भाजी, वालाची शेंगाची भाजी, अशा भाज्या पातळ होतात आमच्याकडे पहिल्यापासून. तर इथं मी आता वाटण टाकलं आहे आणि यामध्ये पाणी टाकते. हिरवी मिरच्याऐवजी आपण लाल तिखटही इथे वापरू शकतो. आणि ही भाजी केल्यानंतर भातावर किंवा मग भाकरी चुरून किंवा चपातीसोबत खरंच खूप छान लागते, नक्की करून बघा. तर भाजीला आहे ना आता चवीनुसार मीठ टाकते आणि भाजी 5 ते 7 मिनटामध्ये शेंगा शिजेपर्यंत शिजू द्यायची. त्यानंतर मी आज आहे ना रेसिपी बनवली, तुम्ही सर्वांनी बघितली असेल. तर मस्त झाला होता पनीर मटर पुलाव. चला आता स्वयंपाक तर सर्व काही झालेला होता. मटर पुलाव मी दुपारी केला होता, तोही होता, मी थोडा थोडा खाल्ला होता. आणि आता गवारची भाजी, चपाती, भात असा स्वयंपाक माझा सर्व झालेला होता. त्यानंतर मग हा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ. तर मी सकाळी सकाळी मस्त इथे आलू पराठे केलेले होते. तर राहुलला खायचे होते, राहुलला नाश्त्यासाठीच बनवले हे मी. तर त्यालाही दिले आणि नंतर पूजाही आली. कसा लागला ग पराठा? मस्त आहे, एकच नंबर आहे. आवडला तुला? हॉटेलपेक्षा पण छान आहे. आलू पराठा आहे, लेअर मध्ये छान दह्यासोबत छान लागतोय ना? लागतोय दह्यासोबत. काय फोटो बघत होती का? नाही ग, हे पसार आवडताना निघाला. पाहिलं कशी होती तू मम्मी, किती बारीक होती. अगं याच्यामध्ये सगळे जुने जुने फोटो आहे आणि मी बघा कशी दिसत होते. ओळखू तर येते का मी? राहुल, हे कोण आहे? द्यावं लागेल आपण याला पाहिजे. लोक म्हणतील नाही पाहिलं आम्ही हे यांना. बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हा बघ आणि हा बघ, कम्पॅरिझन कर. याच्यात किती गुटगुटीत दिसते त्याची पाहिजे चेहऱ्यावरचं. हा, याच्यात एकदम गुटगुटीत आहे, जाडी आहे. आणि याच्यात एकदम जसं आजारी झाले मी. किती मोठी टिकली लावायची मी. बघा माझा चेहरा, बघा बघा माझा लुक बघा कसा आहे. लग्नानंतर मी 1-2 वर्षांनी काढला असेल हा, बरं का. ही साडी आहे ना पूजा, डोळ्याची बरं का, बाबांनी घेतली होती मला. डोळ्याची हा, ही हिरवी मला खूप आवडायची. आणि त्यावरचं हे ब्लाऊज, तेव्हा अशी फॅशन होती, लांबाईचं ब्लाऊज होतं. आणि बाबांनी मला ही ना 7व्या महिन्यात घेतली होती. तुझ्या म्हणजे पोटात होती तेव्हा, तू व्हायच्या आधीची. ही साडी मोरपंखी मला खूप आवडायची. आणि आत्याच्या लग्नाचा फोटो आहे, मनीषा काकू आहे. ही मनीषा आहे माझी जाऊबाई, अर्चना ताई. सगळे हे जुने फोटो आहे आमचे. बोला काय? चड्डी पिल्लू, चला आता आपल्याला जायचं. पिल्लू काय सोनू, पिल्लू आता आपल्याला फिरायला जायचंय बाळा. चलो चलो चलो. नेमकी चड्डी पेंट घेऊन गेली, मोठी गेली. दह्यासोबत छान लागतं. चलो आता आम्ही निघालोय बाहेर. चला, लाडूला पण आमच्या सोबत चालवलंय. घेतली ना ही स्टोल. टाईल्स आणायला चाललोय आम्ही, इथं जवळच चाललोय. लाडूला पण घेऊन चाललोय आणि ऊन लागणार नाही म्हणून लाडूला असं मस्त पांघरून घेऊन चाललोय. लाडूचे पप्पा आले, या लाडूला घेऊन चाललोय आम्ही टाईल्स आणायला चाललोय. लक्ष द्यायला का सांगा ना, लक्ष द्यायला. लाडूचे पप्पा म्हणताय लाडूला नका नेऊ, बाहेर खूप ऊन आहे. नको बाळा, जाऊ दे.
पप्पा आले तुला घ्यायला सांभाळायला. घ्या तुमच्या लाडूला, घ्या पेड्याला, घ्या उचला. चला आता आम्ही आहे का त्यांना? चला ना तुम्ही आम्हाला जोडी. मध्ये म्हणजे कसं काय टाक, तुमच्या बायकोने त्याच्यावरती ना चीज टाकलंय. कारण त्यांना चीज आवडतं. बघा बघा किती प्रेम आहे बघा बायकोचं. मध्ये मला बोलती पटकन दे पराठा करून माझ्या नवऱ्याला, पटकन पटकन. तुम्हाला गरम गरम आवडतं ना. गरम गरम. त्यांना पाणी दिलं का? काय काय तो आता घरी चालला. सर्वांना बाय बाय कल. मग आता बाबा कल सर्वांना बाय बाय. आमचा पेढा लाडू चाललाय आता घरी. आमच्या झोपून कला. मम्माला पापड करायचे बरं का, आज पापड करायचे ना. चला आता आम्ही पण निघतो, पूजा पण चालली आहे आणि आम्ही पुढचं काम आमचं करून घेतो. चलो चलो बाय 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 बाय. निघा बाय. निघा, बरंच काढून देते यांना. पूजा आणि लाडू घरी गेले आणि आम्हाला आता जायचं होतं टाईल्सच्या शॉपमध्ये. तर मिस्टर आणि मी आम्ही पुढे चाललो आहे आणि जावई पण येणार होते आमच्या सोबतीला, तर तेही येत होते मागून. आणि हे बघा 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. त्यानिमित्ताने रस्त्याला खूप सारे पोस्टर लावलेले होते. जय्यत तशी तयारी चालू होती आणि पुढे इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे गौतम बुद्धांचं. तर खूप असं मन भरून बघितलं आम्ही. खरंच खूप छान वाटतं. आदल्या दिवशीची ही सर्व काही तयारी चालू होती. तर म्हटलं चला मस्त थोडंफार शूट पण घेऊ. आणि आमच्या सिन्नरमध्ये पण खूप भव्य मोठी मिरवणूक काढली जाते. तर तुम्हाला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर चला आता आम्ही ना पोकार शॉपला आलेलो आहे. हे सिन्नरमध्येच आहे आणि हे शॉप पण बरंच मोठं आहे. तर शॉपच्या बाहेरच इथे ना ह्या नवीन तुळशी वृंदावन आलेल्या होत्या. तर मला ह्या खूप आवडतात कारण मी याची ना बरेचसे रील बघितलेले होते. तर आता आमच्या सिन्नरमध्ये पण ह्या विक्रीसाठी आलेल्या आहे. अशा ब्लॅकमध्ये असतात, जास्त काही हेवी पण नाही आहे, त्या दगडी नाही आहे, वेगळंच मटेरियलने बनवलेलं आहे. आणि याच्या किमती पण जास्त काही नव्हत्या. 8,000 7,000 4-5 हजारापासून पुढे होत्या. लहान मोठ्या दोन्ही साईजमध्ये होत्या. तर म्हटलं चला आपल्याला तुळशी वृंदावन घ्यायचं आहे पण नंतर घेऊ आपण. त्याआधी आपल्याला जे घ्यायचं आहे ते बघू. जावई पण आलेले होते. तर आता आम्ही वरच्या फ्लोअरला आलेलो होतो. तर आम्हाला टाईल्स वगैरे बघायच्या होत्या. आणि ह्या साईडला आहे ना किचन सिंकचं जे भांडं आहे ना ते ठेवलेलं आहे. तर मी इथूनच घेतलं व्हाईट रंगाचं. इथे इतकेच होते फक्त, त्यातूनच मला ते आवडलं. आणि इकडे अशा मस्त सर्व ह्या लादी खाली टाकलेल्या आहे चॉईस करण्यासाठी. तर मला आहे ना बेसिंगच्या जवळ टाईल्स लावायची. तर आधी माझ्या डोक्यात होतं फर्निचर करायचं, पण नंतर विचार केला की पाण्याची जागा आहे तर तिथे टाईल्स परवडतील. तर ही मला खूप आवडली ग्रे कलरची, थोडीशी अशी ग्रेनिश आहे आणि त्यावरती थोडीशी सिल्वर डिझाईन पण आहे. आणि अशा रेषा रेषा असल्यामुळे ना ते अगदी असं फर्निचर लावल्यासारखं वाटेल, म्हणून मग मी ही चॉईस केली. तर हीच आम्ही नंतर मग घेतली. आणि राहुलच्या बाथरूमसाठी इथे ना बाथटब बघत होतो आम्ही. तर हा काढून ठेवलेला होता त्यांनी व्हाईट रंगाचा. तर हा दिसायला इतका मोठा दिसतो पण वजनाने खूप खूप हलका आहे. बाथटब तसा चिनी मातीचा जड असतो, पण आता लाईटवेट बाथटब आलेले आहे मार्केटला, म्हणून मग आम्ही हा बाथटब चॉईस केला. आणि त्यानंतर आम्हाला किचनजवळ लादी बसवायची आहे. तर तिथं आम्ही व्हाईटच लावणार आहोत कारण आपला आर्टिफिशियल मार्बल आहे ना व्हाईट असल्यामुळे त्याला मॅचिंग असा थोडाफार लागत होता मला. तर तिन्हींमधून मग मी सेंटरवाला पसंत केला. त्यावरती थोडीशी डिझाईन पण आहे, थोडे रेषा रेषा दिसत आहे बघा. तर पूर्ण काही प्लेन मला मिळाला नाही तिथे, म्हणून मला तीच घ्यावी लागली. त्यानंतर मग मार्केटमध्ये आम्ही आलो उसाचा रस पिण्यासाठी. पण तिथे इतकी गर्दी होती ना की मी त्यांना बोलली की आता मला बॅगमध्येच द्या, घरी जाऊन बाकीच्यांना पण म्हटलं देईल. तर मला उपवास पण होता सोमवारचा आणि उसाचा रस मला खूप आवडतो, त्यामुळे मग मी मार्केटमध्ये आल्यानंतर उसाचा रस नक्कीच घेते. घरी आल्यानंतर मग माझ्याकडे हे प्लॅस्टिकचे ग्लास होते. तर त्यामध्येच आता मी बर्फाचे तुकडे टाकलेले. येताना मी बर्फही घेऊन आली होती आणि सर्वांसाठी ग्लास भरून घेतले. घरात दिवसभर लाडू मसाल्यांचं काम पण चालूच होतं. तर त्या ताईंनाही ऊसाचा रस दिला, वरती पण कामगारांना ऊसाचा रस दिला आणि आम्ही सर्वांनी पण पिला. चला आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.